दोन मिनिटात विचार मांडा. हे असं दोन मिनिटात आपल्याला 5 ला उत्तर सुरू करायचं आहे. बोलू द्या एक तास बोलून सगळेजण गेले, जेवण करून परत आले सुद्धा झोपास आली. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत बसलो होतो. अध्यक्ष महोदय 2 मिनिट. अध्यक्ष 2 मुद्दे राहिले, 2 मुद्दे. अध्यक्ष महोदय 2 मुद्दे राहिले, 2 मुद्दे. 2 मुद्दे फक्त. 5 ला रिप्लाय करायचा आहे. अध्यक्ष महोदय 5 वाजता रिप्लाय करायचा बाबा. 2027च्या अर्थसंकल्पातील मागण्यावरील नगरविकास व गृहनिर्माण लिहून देऊन टाका. लिहून द्या ना. तर कसं करणार मामा? चला ठीक आहे, बसा, मांडू द्या त्याला. मग आता सगळ्यांना पाहिजे तेवढी वेळ. संत ज्ञानेश्वर महाराजांची ये मूल अधिकार है, बुनियादी सुविधाएं देना सरकार की जिम्मेदारी है. मेरी मांग है अध्यक्ष महोदय कि तुरंत वहां पर टॉयलेट का बंदोबस्त किया जाए. एरिया मान को शिवाजी नगर, बुद्धनगर में. धन्यवाद. अरे एक मिनट, धन्यवाद क्यों कर रहे हैं भाई? अभी आप शुरू नहीं हुआ था. अबू भाई झाला आता. अध्यक्ष महोदय वहाँ पुलिस स्टेशन की जगह जो है रिजर्व है अध्यक्ष महोदय. एक नया पुलिस स्टेशन, एक नया एल है, जल्द बनना चाहिए अध्यक्ष महोदय. मेरे विधानसभा में कई सालों से मार्केट का काम धीरा पड़ा हुआ है, वो बहुत धीमी चाल से चल रहा है. जल्द से जल्द होना चाहिए अध्यक्ष महोदय. हमारा मीनारा मस्जिद है, मीनारा मस्जिद पे एक नोटिस आया अध्यक्ष महोदय, प्रॉपर्टी टैक्स वहां पर 76 लाख रुपया. अध्यक्ष महोदय वो कोई कॉमर्शियल जगह नहीं है, ऊपर 4 माले 5 माले मदरसा चलता है. तुरंत उसको जो है चेक कर लिया जाए अध्यक्ष महोदय. कोई कॉमर्शियल जगह नहीं है. उसको अध्यक्ष महोदय उसका जो फीस मांगी जा रही है, जो टैक्स. 2 मिनिटात विचार मांडा. आता हे असं 2 मिनिटात आपल्याला 5 ला उत्तर सुरू करायचं आहे. बोलू द्या एक तास बोलून सगळेजण गेले, जेवण करून परत आले सुद्धा झोपास आली. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत बसलो होतो. चला आपण 3 मिनिट. 2026-27च्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. अध्यक्ष महोदय हे झाल्यावर बिल इंट्रोड्यूस करा. बिल इंट्रोड्यूस करायचं. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभाग, सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग, गृहनिर्माण विभाग, पर्यटन व सांस्कृतिक विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग अशा वेगवेगळ्या मागण्यांवर मी इथं माझे काही मागण्या मांडण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या शहरातल्या काही प्रमुख मागण्या या ठिकाणी मानतोय. त्याचबरोबर श्री क्षेत्र संत तुकाराम महाराज आणि श्री देऊ आणि जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश आळंदी या माध्यमातून काही मागण्या मी या ठिकाणी मागणार आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकासच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराकडे दुर्लक्ष केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, मागल्या काही दिवसापासून आम्ही नगर विकासकडे काही प्रस्ताव महापालिकेनं इकडे पाठवलेले आहेत राज्य शासनाकडे. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा आणि स्वच्छता या संदर्भामध्ये शहरातलं नागरीकरण वाढत असताना फार मोठ्या समस्या त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला आणि विशेषतः तिथल्या नागरिकांना जास्त त्या भेडसावत आहेत. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा प्रकल्प अमृत 3 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेनं राज्य शासनाकडे 2016 कोटीची मागणी केलेली आहे. त्या संदर्भामध्ये सरकारने लक्ष घालावं. पावना थेट जलवाहिनी प्रकल्पाचा DPR नव्याने सादर केलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा 1015 कोटीची मागणी महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे. त्याचा सुद्धा अंदाजपत्रकामध्ये सहभाग करून घ्यावा अशा संदर्भातली विनंती या निमित्तानं करतो. आंध्रा प्रकल्पातील 100 MLD पाणी पुरवठा योजनेसाठी 211 कोटीची मागणी ही सुद्धा या निमित्तानं शासनाने लक्षात घ्यावी. भामास्केरचा दुसरा टप्पा काम प्रगतीपथावर आहे. अध्यक्ष महोदय, त्याचा उर्वरित निधी उपलब्ध करून दिला तर तेही लवकर होईल. WTP 200 MLDचा प्रकल्प 6 कोटीचा निधी आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, स्काडा प्रकल्प अर्थात वॉटर बल्क मॅनेजमेंट प्रकल्पासाठी 46 कोटी रुपयाचा निधी महापालिकेनं राज्य शासनाकडे मागितलेला आहे. त्या संदर्भामध्ये राज्य शासनाने विचार करावा. भविष्यात शहराची गरज लक्षात घेता चासकामान आणि मुळशी धरणातनं पाणी शहराला कसं मिळेल या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकारने त्यामध्ये लक्ष घालावं. अध्यक्ष महोदय, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वसन प्रकल्प याच्यासाठी 1898 कोटीची मागणी महापालिकेनं राज्य सरकारकडे केलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने लक्ष द्यावं. इंद्रायणी व पावना नदी सुधारक प्रकल्प हे 2 भाग आहेत. त्यामध्ये इंद्रायणी नदीसाठी 960 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातली भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. तो निधी राज्य सरकारने महापालिकेकडे द्यावा. पावना धरणासाठी 953 कोटीचा निधी त्यामध्ये आहे. जुने 14 STP आणि त्यासाठी 251 कोटीचा रुपयाचा निधी राज्य सरकारकडे महापालिकेने मागितलेला आहे. या अनेक याच्या संदर्भामध्ये मागणी करत असताना पर्यावरण संवर्धन कचरा व्यवस्थापनाने मोशीला सगळ्या शहराचा कचरा येतो. अध्यक्ष महोदय, आजूबाजूच्या सगळ्या नगर परिषदेचा कचरा त्या ठिकाणी येतो. त्याचं फेज 2चं काम अर्धवट आहे. त्याच्यासाठी काही निधी महापालिकेने या ठिकाणी मागितलेला आहे. अध्यक्ष महोदय 2-3 मुद्दे आहेत. जरा आळंदी सुद्धा बोलायचे. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा आळंदी नगरपालिकेत बहुमतानं आळंदीमध्ये नगराध्यक्ष झाला. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये PMRD, रिव्हर झोन अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी एरिया. अध्यक्ष महोदय 2च मिनिटात. अध्यक्ष महोदय, PMRDचा एक धाडसी निर्णय या सरकारनं
राज्यसभे आपलं विधानसभेमध्ये घेतला होता. अध्यक्ष महोदय, PMRD मधल्या सगळ्या ज्या पण फ्री प्रॉपर्टी आहेत त्या फ्री होल्ड करण्यासंदर्भातला निर्णय घेतला होता. अध्यक्ष महोदय, तो निर्णय घेतला असून सुद्धा त्याची SOP कुठली तयार नाही. राज्य सरकारने कुठली नियमावली तयार केलेली नाही. अध्यक्ष महोदय, ते जर केलं तर 1 लाख कुटुंबाला अध्यक्ष महोदय त्याच्यामधनं आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल आणि त्या 1 लाख कुटुंबाला त्याचा न्याय देता येईल. अध्यक्ष महोदय, रेड झोन आणि ब्ल्यू लाईन याच्यामध्ये काही आरक्षण आहेत अध्यक्ष महोदय. ती आरक्षण स्थानिक शेतकरी ही महापालिकेला किंवा कलेक्टरांना ती हँडओव्हर करत नाहीत. त्याच्या मागचं कारण हे आहे अध्यक्ष महोदय, तिथला रेडी रेकनर कमी असल्यामुळं, तिथला त्यांना मिळणारा परतावा कमी असल्यामुळं ती लोक ती जागा देत नाही. अध्यक्ष महोदय, याच्या संदर्भात सुद्धा आम्ही वारंवार सभागृहात बोललेलो आहे. अध्यक्ष महोदय, हे जर झालं तर पिंपरी चिंचवड शहरातल्या जे रस्ते ज्याच्यावर ट्रॅफिक ज्या आरक्षण आहेत, जी रेड झोन मध्ये आहे, ब्ल्यू, अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय एकच विषय अध्यक्ष महोदय, जेन्युइन आर्म मध्ये 2007 पासून एक स्कीम आमच्याकडे चालू आहे गृह प्रकल्पाची. अध्यक्ष महोदय, आज तर एक पूर्ण नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही या सभागृहामध्ये मागणी केली होती. यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकाचा, ज्या त्या ठिकाणी राहतात लोक, त्यांचा टॅक्स माफ करावाच्या संदर्भातली मागणी केली होती. अध्यक्ष महोदय, ती सुद्धा अर्धवट राहिलेली आहे. ती पूर्ण करण्यासंदर्भातली मी आज या निमित्तानं मागणी करतो. अध्यक्ष महोदय, आळंदी नगरपालिकेचा एक विषय आहे. आळंदी नगरपालिकेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची ही भूमी आहे. याच्यामध्ये आळंदी नगरपालिकेची आता प्रत्येक वेळेस आळंदी नगरपालिकेतली भूमिका मांडण्यासाठी आळंदी नगरपालिकेतला नगर परिषदेचा नगराध्यक्ष या ठिकाणी येऊ शकत नाही. पण त्यांनी काही मागण्या नगर विकास विभागाकडे केलेल्या आहेत. प्रशासकीय इमारतीची मागणी आहे, पाणी शुद्ध मिळावं, प्रकल्प त्या ठिकाणी राबवले जावेत, पाणी पुरवठा योजना राबवली जावी, वॉटर मीटर बसवले जावे. अध्यक्ष महोदय, इथं फार मोठ्या कार्तिक एकादशी आणि आषाढी एकादशी होतात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अध्यक्ष 2 मुद्दे राहिले, 2 मुद्दे. अध्यक्ष महोदय, 2 मुद्दे राहिले, 2 मुद्दे अध्यक्ष महोदय, 2027च्या अर्थसंकल्पातील मागण्यावरील नगरविकास व गृहनिर्माण लिहून देऊन टाका, लिहून द्या ना. तर कसं करणार मामा? चला ठीक आहे, बसा, मांडू द्या त्याला. मग आता सगळ्यांना पाहिजे तेवढी वेळ. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने त्या ठिकाणी निधी दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आळंदीमध्ये वाढत्या वेळेत असणाऱ्या ज्या पण काही समस्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने निधी दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये CCTV बसवले पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझ्या शेजारी काही बसलेले आहेत. त्यांच्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे यांची पत्नी आदरणीय इंगळे परिवारातील गुणवंतदा इंगळे यांची 15 एप्रिल 1656 रोजी झालेल्या ऐतिहासिक विवाह सोहळ्यास 370 वर्ष पूर्ण होतात. अध्यक्ष महोदय, त्या निमित्तानं सुद्धा महाउत्सव त्या ठिकाणी व्हावा अशा संदर्भातली मागणी मी या ठिकाणी करतो. धन्यवाद. राजेश मोठे. अध्यक्ष महोदय, 2024 पिंपरी चिंचवड शहर तसेच श्री क्षेत्र आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी या प्रकल्पांकडे शासनाचं लक्ष वेधत निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केलाय. महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून योगेश सागर यांनी आमदार लांडगे यांच्या मागणीला प्रतिसाद दिला. तर पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत विविध योजनांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. आता अमृत 3 योजनेअंतर्गत शहरातील पाणी पुरवठा प्रकल्पांसाठी सुमारे 2016 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच पवना थेट जलवाहिनी प्रकल्पांसाठी 1015 कोटी रुपये, आंध्रा प्रकल्पातून 1000 MLD पाणी पुरवठा योजनेसाठी 211 कोटी रुपये आणि तसंच 200 MLD क्षमतेच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी 60 कोटी रुपये निधी देण्याचा प्रस्ताव आहे. भामा आसखेड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी स्काडा वॉटर बल्क मॅनेजमेंट प्रकल्पासाठी 46 कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन चासकमान व मुळशी धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी डुडुळगाव येथे इको टुरिझम पार्कसाठी 200 कोटी रुपये, आंतरराष्ट्रीय दर्जाचा सफारी पार्क तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुबाल पुष्प उद्यान उभारण्यासाठी 100 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर विकास विभागाअंतर्गत नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आवश्यक भूसंपादन निधी उपलब्ध करून देण्याची
तसेच संविधान भवन उभारणीच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. पर्यावरण विभागांतर्गत सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पासाठी एकूण 1,898 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी 960 कोटी रुपये आणि पवना नदी सुधार प्रकल्पासाठी 953 कोटी रुपये निधीची मागणी आहे. शहरातील जुन्या 14 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे म्हणजेच STP अपग्रेडेशन करण्यासाठी 251 कोटी रुपये आणि तसंच गार्डन विभागांतर्गत रियूज ऑफ वॉटर प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये निधी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच मोशी घनकचरा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पासाठी 663 कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यभूमी असलेल्या श्री क्षेत्र आळंदीच्या शाश्वत विकासासाठी आमदार लांडगे यांनी विविध मागण्या केल्या आहेत. आळंदी नगर परिषदेसाठी आधुनिक प्रशासकीय इमारतीसाठी 25 ते 30 कोटी रुपये, शहरातील पाणी शुद्धीकरण व ड्रेनेज प्रकल्पासाठी सुमारे 350 कोटी रुपये, तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी 350 कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. आणि शहरातील पाणी वापर व्यवस्थापन सुधारण्यासाठी सर्व नळ जोड्यांवर वॉटर मीटर बसवण्यासाठी 6 कोटी रुपये निधी देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच तीर्थक्षेत्रातील सुरक्षा वाढवण्यासाठी CCTV प्रकल्पासाठी 5 कोटी रुपये, LED स्ट्रीट लाईट व भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये निधी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय आळंदी नगर परिषदेला मिळणाऱ्या यात्रा कर अनुदानात वाढ करून आर्थिक ताण कमी करावा अशी मागणीही आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि श्री क्षेत्र आळंदीचे वाढते धार्मिक महत्व लक्षात घेता पाणीपुरवठा, पर्यावरण, पर्यटन आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि शहराच्या तसेच तीर्थक्षेत्राच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे सर्व प्रकल्प शासनाकडे मांडले असून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर व्हावा यासाठी मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा करत आहे. आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या विकासांना निश्चितच गती मिळेल असा मला विश्वास आहे, असं महेश लांडगे म्हणाले आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.